नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक छोटीशी इन्फॉर्मेशन मी शेअर करणार आहे। बघा, आता विंटर सीझन चालू आहे आणि तुमच्या घरामध्ये अशा प्रकारे गिझर जर लावलेला असेल तर त्याचा वापर सगळ्यात जास्त सध्या सुरू असेल। पण बऱ्याच कारणास्तव काय होतं ना की हा जो गिझर आहे हा बंद पडतो। तर तुमच्याकडे क्रॉम्प्टनचा जर गिझर असेल तर त्याचा एक छोटासा ट्रिक तुम्हाला सांगतो मी त्याला परत चालू करण्यासाठी। तर आता तुम्ही बघू शकतात की मी आता हे बटन इथे ऑन करतो। ऑन केल्यानंतर याच्या लाईट्स लागत नाहीये आणि त्याचा हा जो टेम्परेचरचा स्विच आहे तो बऱ्याच वेळेस आपण रोटेट करतोय तर सुद्धा इथं पॉवर सुद्धा लाईट लागत नाही आणि हिटिंगचा लाईट सुद्धा लागत नाही। तर याला कसं सॉल्व्ह करायचं तुम्हाला मी सांगतो। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की हा जो खालचा जो कव्हर आहे हे इथले तुम्हाला स्क्रूज काढून घ्यायचे आहे। असे 4 स्क्रूज याला दिलेले आहे, तो काढून घ्यायचा आहे तुम्हाला। सगळ्यात पहिले तुम्हाला हे बटन ऑफ करायचं आहे। बटन ऑफ केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे की हे 4 पण स्क्रू काढून घ्यायचे आहे। आता मी तुम्हाला डेमोसाठी दाखवलेलं आहे म्हणून मी तुम्हाला हे स्क्रू ऑलरेडी काढून दाखवतो। मी याला ऑलरेडी खोलून ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे एकच स्क्रू सध्या मी तिथे खोलत आहे। हे बघा, आता हा आपण ओपन केलेला आहे। तर या खाली काय आहे की एक थर्मोस्टेटर असतोय, त्यानंतर टेम्परेचर स्विच असतोय आणि इथे फ्यूज टाईप मध्ये तुम्ही हे साईडला बघू शकता। तर हे याच्यामध्ये ना रेड बटन आहे। हा रेड बटन जो आहे ना हा काय असतो मोस्टली बाहेर आलेला असतो। बाहेर आल्यामुळे तो म्हणजे जो फ्यूज आहे तो ओपन होतो, त्यामुळे हे बंद होतं। कारण की त्याच्यावरती जास्त लोड आलेला असतो आणि आपण हिवाळ्यामध्ये सगळ्यात जास्त पाणी वापर करतो, त्याच्यामुळे हा याच्यावरती लोड येतो आणि त्याच्यामुळे हा बंद पडतो। तर आपण काय करायचंय, एका टेस्टरच्या मदतीनं याला काय करायचं मध्ये एकदा प्रेस करून टाकायचं। पुन्हा एकदा याला मध्ये प्रेस केल्याच्या नंतर हा काय होतं, हा परत एकदा क्लोज होतो आणि क्लोज झाल्याच्या नंतर तुम्ही काय करू शकतात की पुन्हा एकदा याला चेक करू शकतात की क्लोज झाल्याच्या नंतर हा वर्क करतो की नाही करतो, आपल्याला हे चेक करायचंय। तर आपण बघूया, आता हा जो बटन आहे हा मी इथे ऑन करतो। हे बघू शकता हा बटन आणि याच्या लाईट्स बघा, इथं तुम्हाला खाली इथं लाईट्स दिसतील। हे बघा, तुम्ही बघू शकता इथं पॉवर ऑन झालेला आहे, पण अजून हिटिंग चालू नाही झालेली कारण की आपण हा जो टेम्परेचर नॉब आहे हा अजून सेट नाही केलेला। तर याला आपण काय करूया, सेट करूया। हे बघा, सेट झालाय, आता हिटिंग याची सुरू झालेली आहे। तर तुमच्याकडे जर हा अशा प्रकारचा क्रॉम्प्टनचा गिझर असेल तर तुम्ही अशा पद्धतीने याला चालू करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा। धन्यवाद, जय हिंद।